भागातील स्कूलला शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार नाही आहेत आणि त्याची संख्या काय आणि कधीपासून नाही आहे? पहिलं तर मी आपल्या चॅनलचं धन्यवाद आणि आभार मानतो, कारण गेले 4 महिन्यापासून म्हणजे एप्रिलनंतर या बालवाडीत जे प्राथमिक शिक्षक आहेत, सेविका आहेत, शिक्षक आहेत, या शिक्षकांना 4 महिन्यापासून आज पगारच नाही आहे. सातत्याने या ठिकाणी आम्ही त्यांना लक्षात आणून देतो आहे की एकूण महानगरपालिकेच्या 900 बालवाड्या आहेत आणि त्यात कार्यरत असलेल्या शिक्षक असतील, मदतनीस असतील, त्यांना 4 महिन्यापासून पगार नाही. सतत आम्ही इथं लक्षात आणून दिल्यानंतरही पगार निघत नाही आणि बाकीच्या गोष्टी मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसतात आणि ह्याच्यासाठीच आज आम्ही शिक्षणाधिकारी कार्यालयात येऊन त्यांना निवेदन देऊन त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. काय काय प्रॉब्लेम आहेत शिक्षकांचे? शिक्षकांचे तर एवढे खतरनाक प्रॉब्लेम आहेत की त्यांना वेळेवर कधीच पगार होत नाही. त्यांना 12 महिन्याचा पगार मिळत नाही. आमची पहिली मागणी आहे त्यांना 12 महिन्याचा पगार मिळाला पाहिजे, कारण मेमध्ये आणि एप्रिलमध्ये शाळाच मुळात 2 महिने बंद असते. परमनंट कामगारांना 80-80 हजाराचा पगार मिळू शकतो, पण बालवाडी सेविकाला, शिक्षिकाला मात्र पगार मिळत नाही. आज जर आपण पाहिलं तर बाकीच्या पिंपरी चिंचवडमध्ये आज 25,000पर्यंत पगार गेला आहे आणि मुंबई महानगरपालिका जी जगात सांगते सगळ्यात मोठी श्रीमंत महापालिका आहे, तिथल्या मात्र शिक्षकाला 8,000 पगार मिळतो आहे, मदतनीसला 5,000 पगार मिळतो आहे. हा कुठला नाही? आज नवीन मुंबईमध्ये पगार वाढला आहे, ठाणा महापालिकेत पगार वाढला आणि ज्याचा आदर्श जग घेतं आहे त्या मुंबई महापालिकेच्या शिक्षकाला पगार वेळेवर मिळत नाही, पगार वाढत नाही, त्यांचा 12 महिन्याचा पगार दिला जात नाही, त्यांना कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. फक्त त्यांना ह्या महानगरपालिकेत एवढ्या शिक्षकांची कमतरता आहे, तिथे मात्र इयत्ता 1ली ते 4थीच्या वर्गात शिकवण्यासाठी जिथं जिथं लागतात तिथे या सगळ्या शिक्षकांना बोलवण्याचं काम केलं जातं, त्यांच्याकडनं शिकवलं जातं, पण त्यांना मात्र वेळेवर पगार होत नाही आणि त्यांना दिला जाणारा पगार हा हास्यास्पद पगार आहे असं मी आवर्जून सांगतो. का पगार दिला जात नाही? या ठिकाणी असं आहे की महानगरपालिका या सगळ्यांचा पेमेंट करते, पण ह्याच्यामध्ये एक संस्था टाकली. मध्ये संस्था टाकल्यामुळे पगार संस्थेकडे वर्ग होतो आणि संस्था मात्र यांना वेळेवर पगार देत नाही आणि महापालिका त्यांचा पगार काढत नाही. आता विचारलं का नवीन आयडिया लावणार आणि म्हणणार की बाबा आम्ही संस्थेला पगार दिला आहे, संस्था देत नाही. संस्थेला विचारलं का संस्था म्हणणार आम्हाला पगारच झाला नाही, आम्हाला पगार मिळत नाही तर आम्ही देणार कुठून? ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. बोल आता या पुढे काय समस्या आहे तुमच्या? आमची समस्या आहे, आमचं एवढं कमी पगार आहे. पहिली गोष्ट 8,000 रुपये पगार आहे आणि आमच्या मदतनीसला 5,000 पगार आहे. तर एवढ्या पगारामध्ये 1 महिना चालवायचं आणि आता 2, 3, 4 एप्रिलपासून आम्हाला पेमेंट भेटलेलंच नाही आहे. मग बाकीचे जे घरवारती असतात, आम्हाला प्रत्येक गोष्टी घरामध्ये खर्च असतात आणि घरातून आम्ही बाहेर पडतो तेव्हा प्रत्येकाची मागणी असते की आता महिना झाला की पगार येणारच आहे, पण पगार न येता आज 2-3 महिने लांबून गेले तर घराची परिस्थिती आमच्या समोर जावे लागतात. आणि असे किती शिक्षक आणि असे महिला आहेत आमच्याकडे ह्याच्यावरती डिपेंडवरती आहे. सिंगल मदर आहे, ते सगळ्यांचं घर ह्याच्यावरती चालतो, पण पेमेंट रेग्युलर नाहीमुळे त्या लोकांना खूप घराचं भाडं भरणं, मुलाची फी भरणी, राशन भरणं आणि सिंगल मदर, विधवा महिला पण आमचे बहुतेक सगळ्यांचे प्रॉब्लेम. हे बघा, हे जॉब कोण करतो? ज्यांना प्रॉब्लेम आहे म्हणूनच करतात, पण कुठेतरी चांगलं होण्यापुढे पण कोणी मदत आम्हाला करत नाही आहे आणि प्रशासन दर टायमाला उशीर येतं. संस्थेकडनं पेमेंट येणार, संस्था बोलते BMC देत नाही. मग आम्ही आहे कोणाकडं? आम्ही कोणाकडं मागणी करायला जायची या गोष्टीची? मग आम्हाला काहीतरी असं मार्ग, आम्हाला वेळेवर पगार पहिला पाहिजे आणि आमचा पगार तुम्हाला पण माहिती आहे खूप कमी आहे. मग आम्हाला असं चांगलं, आमचं जे मेहनत आहे आम्हाला तेवढं पण चांगलेपणाने द्या. आम्ही मेहनत करायला 100% सगळे टीचर रेडी आहे आणि आम्ही शाळेऐवजी शाळेचे इतर शिक्षक याचे पण कामं करत आहात. एवढ्या कमी पगारात तुम्ही का नोकरी करता? आता कमी आम्हाला हे बघा, लहान मुलं आहेत, ते शिकवायची आवड आहे आणि आम्ही शिकलेलो आहे आणि आम्ही असं नाही, ग्रॅज्युएशन BA DED पण शिक्षक आहेत आमचे इथे आणि आम्ही काम करतो का कुठे नाही कुठेतरी पुढे जाऊन आमचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे, त्यासाठी आम्ही काम करत. आणि आज माझ्याबरोबर आता मला आता 12 वर्ष झाली, पण माझ्या अगोदर जे 28-30 वर्षापासून जे शिक्षक लागलेत ते 300 रुपयेपासून लागलेले आहेत, ते अजूनपर्यंत कामं करत आहेत का की कुठेतरी BMC आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला पुढे नेणार, सोयी आणि गरजा आम्हाला पूर्ण करणार. पण इथे पेमेंटचंच काम राहिल्यामुळे कुठलीही गरज पूर्ण करायची आशाच कमी होतात. सर नमस्कार.
काय काय कामं तुमच्याकडून करून घेतली जातात? सर सर्वप्रथम तर आम्ही शिक्षक आहोत. जवळजवळ 25-30 वर्ष झाले. आमचा पेमेंट जे आमच्या आत्ता युनियनच्या माध्यमातून पेमेंट वाढला होतो, दरवर्षी तोच प्रॉब्लेम होतो. आमचा पगार वेळेवर दिला जात नाही आहे. आमचा छोटासा पगार असून तो वेळेवर दिला जात नाही आहे. तो वेळेवर व्हावं ही सगळ्यात पहिली तर आमची मागणी आहे. आमचं क्वालिफिकेशन काय आहे ते आम्ही आमच्या HM लोकांना दिलेलं आहे. आम्ही इतरही काम करतो, ठीक आहे, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही करू, नाही असं नाही, परंतु वेळेवर पगार नाही. आता महागाईच्या दृष्टिकोनातून टॅक्स वाढतोय सगळं, पण आमचा पगार काय वाढत नाही. इतर जिल्ह्यांमध्ये भरपूर पगार आहे, पण सगळ्यात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेचा तो मात्र अगदी पगार तुटपून जाईल, तो पण वेळेवर नाही आहे. दरवर्षी सर हा प्रॉब्लेम होतोय. आम्ही इथे यायचंही सरांकडे, अधिशिक्षण अधिकाऱ्यांकडे, यांच्याकडे निरोप द्यायचा. ते आम्ही गेल्यानंतर हो तुमचा पगार आला सर, आमचा पगार अकाउंटला आलाय सांगतात. आम्ही घरी गेलो 15 दिवस 8 दिवस तो पगार आलाच नसतो आम्हाला. त्याचं काय अर्थ आहे? आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना विचारलं, हो ट्रस्टीनं टाकलंय, ट्रस्टीनं विचारले, त्यांनी दिला नाही अजून आम्हाला पगार. मुंबई महानगरपालिका एवढी श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते हां आणि तीच पगार देत नाहीये. हो म्हणजे महानगरपालिकेची काय आर्थिक चणचण निर्माण झाली का काय? ते माहिती नाही आहे सर आम्हाला, परंतु जर आमची मुलं आम्ही महानगरपालिकेच्या शाळेत जर ॲडमिशन घेतो, महानगरपालिका जर आम्हाला पगार देते, तर तो पगार डायरेक्ट का नको आम्हाला? तो आम्हाला डायरेक्ट मिळावा, हे सगळ्यात मोठं. 2-2, 3-3 महिने पगार नाही सर, याला अर्थ नाही आहे सर. वेळेवरती पगार नाही आहे. वेळेवर पगार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आम्हाला. आणि जेव्हाही आम्ही जाणार ना त्यावेळेस तेच सांगतात, पगार अकाउंटला टाकलाय आणि तो तुम्हाला येणार. तो काही वेळेवर मिळत नाही. 2-2, 3-3 महिने पगार मिळत नाहीये. आत्ता आमचा 11 महिन्याचा पगार केलाय. या अगोदर फक्त 10च महिन्याचा पगार होता. आणि आम्ही इथपर्यंत येण्याचं कारण तेच आहे सर. अशा कितीतरी लोक आहेत की ज्यांना ते त्याच्यावर तर उदरनिर्वाह आहे. आणि 1ली ते 4थी, आता आमचं क्वालिफिकेशन आहे 1ली ते 4थी पर्यंतच्या मुलांना पण आम्ही जेव्हा शिक्षक नसतात तेव्हा आम्ही शिकवतो ना सर, असं नाही आहे. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जो आम्हाला साधील मिळतो, इतर शिक्षकांना मिळतो, पण तो आम्हाला साधील संस्था देत नाही. आत्ता गेल्या आठवड्यात आम्ही जे आर्या सरांकडे आलो, त्यांनी सांगितलं आम्ही साधील देतो, पण तो आमच्यापर्यंत नाही पोहोचत आहे सर. मग तो का नाही आहे? तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, आज छोटासा पगार पण तो वेळेवर नाही, यांचा एक दिवस पण, आम्ही असं म्हणत नाही आहे, पण तो पगार थांबतो का सर? तो एक दिवस पण थांबू शकत नाही. त्यांचा लगेच त्यांचा मिळावा, पण आमचाही पगार वेळेवर व्हावा ही आमची खंत आहे. करोनाच्या काळात सुद्धा आम्हाला पगार दिला नाही 4-4 महिने. आम्ही जेव्हा आंदोलन मोर्चे टाकायचं म्हटले तेव्हा मात्र आमचा पगार काढतात, तोपर्यंत काढत नाही. आंदोलन करणार, मोर्चा काढणार? हो, जर पगार नाही झाला तर आम्ही काढणार, आंदोलन करणार, मोर्चा करणार. इतर लोक सुद्धा करतातच ना सर. आम्ही काय नको आमच्या हक्काच्या लढाईसाठी लढणार? आम्ही लढणार. जोपर्यंत आमचा पगार देणार नाही तोपर्यंत आम्ही इथे बसणार नाही. तर आम्ही मोर्चा आणि आंदोलन करणार म्हणजे करणार. आणि प्लीज सर, प्लीज माझी एवढीच विनंती राहील, अंगणवाडी सेविकेंना जसा पगार आहे, आमचा मात्र खूप खंत आहे. हे फार चुकीचं आहे सर.